नमस्कार. शिक्षक सेवानिवृत्ती भाषण, शिक्षक निरोप समारंभ भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला देत आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण अशीच अनेक तयार भाषणे, निबंध, सूत्रसंचालन, मोटिवेशनल व्हिडिओ, चारोळे आणि शायरींचा खजिना चॅनलवरती आपल्याला मिळेल. चला तर, आदरणीय अध्यक्ष महोदय, मंचावर उपस्थित मान्यवर, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम एक विशेष व्यक्तिमत्वाच्या सन्मानाचा कार्यक्रम आहे. हा क्षण आनंदाचा आहे, अभिमानाचा आहे आणि थोडासा भावनिक देखील आहे. कारण आज आपण अशा शिक्षकांचा गौरव करत आहोत ज्यांनी आयुष्यभर ज्ञानाची ज्योत पेटती ठेवली. सुरुवात एका सुंदर शायरीने करू शकतो. दीप खुद जलता है तब रोशनी देता है, शिक्षक वही है जो खुद तपकर जग को दिशा देता है. मित्रांनो, शिक्षक म्हणजे फक्त वर्गात शिकवणारी व्यक्ती नसते. शिक्षक म्हणजे समंजस, देहवादी, तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व असते. आज आपण ज्यांचा सन्मान करतो आहोत ते अशा गुणांनी परिपूर्ण आहेत. त्यांची विषयावरची पकड उत्कृष्ट आहे. कठीण विषय देखील ते इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगतात की विद्यार्थी म्हणतात, सर हा विषय इतका सोपा आहे, हे आम्हाला आधीच कळलं नव्हतं. मला आणखी एक शेर आठवतो, गुरु का कर्ज कोई चुका नहीं सकता, गुरु का कर्ज कोई चुका नहीं सकता, वो जीवन को दिशा देकर जीवन बना देता है. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे मृदू भाषा आणि संयम. विद्यार्थी कितीही प्रश्न विचारोत ते कधीही चिडत नाहीत. कधी कधी विद्यार्थी प्रश्न विचारतात तेव्हा शिक्षकांच्या मनात येत असेल हा प्रश्न कुठून आणला असेल, पण चेहऱ्यावर मात्र नेहमी शांत हास्य. यालाच म्हणतात खरा संयमी शिक्षक. जो डांट कर नहीं समझा कर राह दिखाते हैं, व असली गुरु कहलाते हैं. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे ते शांतपणे ऐकतात आणि सौम्यपणे चूक लक्षात आणून देतात. ते कधीच मोठ्याने बोलत नाहीत, पण दोन वाक्यात अशी समज देतात की माणूस स्वतःच विचार करायला लागतो. आणि म्हणूनच विद्यार्थी त्यांना घाबरत नाहीत तर आदराने प्रेम करतात. मित्रांनो, शिक्षकांच्या जीवनात वक्तशीरपणा खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या सरांचा वक्तशीरपणा तर इतका प्रसिद्ध आहे की विद्यार्थी म्हणायचे घड्याळ बंद पडले तरी चालेल, पण सर वेळेवरच येणारच. ते चौकस स्वभावाचे आहेत. प्रत्येक गोष्ट नीट समजावून घेतात आणि कोणताही निर्णय घेताना पूर्वग्रह न ठेवता विचार करतात. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. ते खऱ्या अर्थाने विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या असोत, त्यांचं करिअर असो किंवा त्यांच्या आयुष्यातील अडचणी, ते नेहमी उत्तम मार्गदर्शक म्हणून उभे राहिले. मला वाटतं शिक्षकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रेम, आणि ते प्रेम त्यांना भरभरून मिळाले आहे. त्यांची आणखी एक आठवण गुण म्हणजे ते नेहमी पुढाकार घेतात. नवीन कल्पना असो, कार्यक्रम असो किंवा एखादी सुधारणा, ते नेहमी म्हणतात, चला आपण प्रयत्न करूया. त्यांची कल्पकृती, सुधारणेला वाव देणारी विचारसरणी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरली आहे. रास्ते बदलते रहे, कारवा बनाते रहे, गुरु साथ हो तो सफर आसान बनाते हैं. आज ते शिवानिवृत्त होत आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवूया, शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. तो वर्गातून बाहेर पडतो, पण विद्यार्थ्याच्या मनातून कधीच नाही. त्यांचे विचार, त्यांचे संस्कार, त्यांचे मार्गदर्शन हे आयुष्यभर विद्यार्थ्यांसोबत राहते. शिक्षक की पहचान उम्र से नहीं होती, शिक्षक की पहचान उम्र से नहीं होती, उनके शिष्यों की सफलता से होती है. आज त्याच्या असंख्य विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळवले आहे आणि त्या प्रत्येक यशामागे त्यांच्या शिक्षकाची आणि मार्गदर्शनाची छाप आहे. आज आपण त्यांना निरोप देत नाही तर त्यांच्या कार्याला सलाम करत आहोत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपण सर्वजण मनापासून शुभेच्छा देऊया. त्यांचे आयुष्य आरोग्यपूर्ण, आनंदी आणि समाधानाने भरलेले राहो आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाला पुढेही मिळत राहो.
शेवटी एक सुंदर शेरने माझे शब्द पूर्ण करतो। आप जैसे गुरु मिल जाए तो किस्मत बन जाती है, आप जैसे गुरु मिल जाए तो किस्मत बन जाती है, वरना जिंदगी तो हर किसी की कटी जाती है। आदरणीय सर, आपण आम्हाला ज्ञान दिले, संस्कार दिले, दिशा दिली, यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी राहू। आपल्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।